महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही गट दसरा मेळावे आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर इथल्या शिवाजी पार्क इथं होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलणार आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. कौटुंबिक भेटी देखील त्यांच्यामध्ये झाल्या आहेत. त्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे. मला सांगितलं हा खरोखर आनंदाचा दिवस आहे. आजचा दसरा मेळावा हा एक साहेबांच्या एकंदर विचाराच्या आणि त्यांची जी मनमोहन अशी इच्छा होती हे दोघं एकत्र यावे की या दसऱ्याच्या निमित्त आपण सर्व प्रत्यक्ष बघतोय आणि याचा अनुभव आणि याची प्रतीती पूर्ण महाराष्ट्राला यशाच्या रूपात दिसेल याच्याविषयी मला पूर्ण खात्री आहे. या दसऱ्या मेळाव्यामधून उद्धव ठाकरे काही संकेत देऊ शकतात युती संदर्भात. संकेत तर ते देणार, मी कसं सांगणार. त्यांच्या मनात जे आहे ते उद्या संध्याकाळी बोलतीलच आज. पण एक नक्की की युतीची पावलं पुढे पुढे चाललेली आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यातच एक पाऊल आणि त्याची जी काही रणनीती आहे त्याची झलक उद्धव देईल आपल्या भाषणातून अशी मला खात्री आहे. अनेक वर्षाले बाळासाहेब ठाकरेंपासून दसरा मेळाव्याची एक परंपरा आहे. पण यावेळीचा दसरा मेळावा वेगळा आहे कारण की काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची संदर्भात उत्सुकता अनेक लोकांना लागली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याची उत्सुकता आहे. तर या संदर्भात आपला काय अंदाज आहे. नाही, मला अंदाज ते त्यांना ज्याची उत्सुकता आपल्या सर्वांना आहे तेवढी उत्सुकता मला पण आहे. आणि आता युती ही जवळजवळ झालेली आहे. पण याची पुढची पावलं पुढची रणनीती काय आहे हे ते दोघे मिळून ठरवतील. आणि जी रणनीती असते जी काही पुढची जी पावलं कशी टाकायची हे ते जाहीर कसं करणार ते आहेत ते त्यांच्या आपापसात ठरवतील आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल चालू होईल. माझा सुद्धा लग्न दिन आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी मार्मिक निघाला साहेबांचं लग्न झालं, ज्या ठिकाणी शिवसेनेची स्थापना झाली ते राजचं जुनं घर कदम मॅन्शन त्या ठिकाणी आमचं रजिस्टर लग्न झालं होतं. तो आजचा दिवस आहे. त्यामुळे मला सगळ्यांची आठवण येते. मीनाताई साहेब, श्रीकांतजी, आमची आई. आणि दसरा हा एक विशिष्ट अशा दिवस माझ्या दृष्टीने तरी माझ्या जीवनात आहे. बरोबर चंदूमामा ज्यांनी सांगितलं आहे की मला देखील एक उत्सुकता लागली आहे की उद्धव ठाकरे उद्या काय बोलतात आणि एकंदरीत दोघांची मनं ही एकत्र आली आहेत आणि काही दिवसातच राजकीय युती संदर्भात देखील ते स्पष्ट बोलतील असं चंदूमामा यांनी सांगितलंय. कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर गोरेगाव इथं होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचं सांगण्यात आलंय. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर स्थळ बदललंय, परंपरा नाही अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली. या मेळाव्यामधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. याआधी मेळाव्याचं ठिकाण हे आझाद मैदान ठरलेलं होतं. मात्र पावसामुळे मैदानामध्ये चिखल झाल्यानं हे ठिकाण बदलण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवरती दसऱ्याच्या दिवशी आरएसएसकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संघाकडून शस्त्रपूजन केलं जातं. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत हे संबोधित करतील. संघाच्या मागील 100 वर्षांच्या कामाचं महत्त्व सांगतील. त्याबरोबरच संघाच्या पुढील कामाची दिशा देखील सांगण्याची शक्यता आहे. यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्याबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री नितीन गडकरी यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. आरएसएसच्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत. शिवाय या कार्यक्रमाला घाना, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका या सगळ्या देशांमधून सुमारे 50 ते 60 परदेशी प्रतिनिधी हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसंच लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता, डेक्कन उद्योग समूहाचे केव्ही कार्तिक आणि बजाज
फिनसर्व्हचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज हे देखील उपस्थित राहणार आहेत। हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचं शताब्दी वर्ष असल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये तिप्पट म्हणजे सुमारे 21,000 स्वयंसेवक या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। मोठ्या संख्येनं नागपूरकर देखील संघाच्या या ऐतिहासिक विजयादशमी उत्सवाचे साक्षीदार बनणार आहेत। आणि याच संदर्भातली अधिकचे अपडेट्स घेऊयात आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून। रजत, संघाचा हा कार्यक्रम अत्यंत दैदिप्यमान असा असतो। दरवर्षीचा कार्यक्रम साजरा केला जातो, यंदा कसं स्वरूप असणार आहे, कशी तयारी केली जाते? नक्कीच आकांक्षा दरवर्षी सारखाच याचा स्वरूप आहे, मात्र त्याचा जो व्याप आहे तो यंदा खूप मोठा आहे आणि त्यासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सध्या तुम्ही दृश्यांमध्ये पाहता हा मुख्य मंच आहे, ज्या ठिकाणातून सरसंघचालक मोहन भागवत जे आहेत ते संबोधित करतील आणि या ठिकाणी जो मुख्य एक बॅकड्रॉप लावण्यात आलेला आहे त्याच्यावर संघाच्या शताब्दी वर्षाचा उल्लेख आहे। सोबतच संघ चरण बढ़ रहे म्हणजेच संघ सातत्याने समोर समोर जातो आहे अशा पद्धतीचा एक सूचक वाक्य जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे। बरोबर 7:40 या ठिकाणी सरसंघचालक जे आहेत ते त्यांचं आगमन होईल आणि आल्याबरोबर ते सर्वात सुरुवातीला शस्त्रपूजन करतील आणि त्याच्यानंतर मुख्य सोहळ्याला जे आहे ते सुरुवात होणार आहे। पाठीमागे मी तुम्हाला हा मैदान दाखवतो, रेशीमबागचा ऐतिहासिक मैदान आहे, ज्या ठिकाणी गेले अनेक वर्षांपासून विजयादशमीचा हा उत्सव जो आहे तो संघाकडून आणि स्वयंसेवकांकडून साजरा केला जातो आणि या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। खूप मोठा हा मैदान आहे आणि या वेळेला जेव्हा संघ आपले 100 वर्ष पूर्ण करत आहे, संपूर्ण मैदान जो आहे तो या उत्सवासाठी घेण्यात आलेला आहे आणि अगदी दूरपर्यंत लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ही जी मधली मोकळी जागा आहे या ठिकाणी असं सांगितलं जातं जवळपास 21,000 स्वयंसेवक जे आहेत ते पूर्ण गणवेशामध्ये राहतील आणि या ठिकाणी ते विविध शारीरिक कवायती आणि प्रात्यक्षिक जे आहेत ते दाखवतील। संघाचा घोष पथक सुद्धा या ठिकाणी राहील आणि त्यांच्याकडून काही वादन जे आहे ते या ठिकाणी केले जातील। त्यामुळे एक भव्य दिव्य सोहळा नेहमीच्या परंपरेनुसार, मात्र त्याचा व्याप जो आहे तो खूप मोठा आहे, कारण संघ 100 वर्ष पूर्ण करत आहे आणि एक नव्या शतकामध्ये संघ प्रवेश करत आहे आणि त्यासाठीची तयारी जी आहे ती नागपुरात पूर्ण झालेली आहे। गेले अनेक दिवस स्वयंसेवक सातत्याने या ठिकाणी तयारी करत होते आणि ती तयारी आता पूर्ण झालेली आहे। आज नागपुरात हवामानही चांगलं आहे, पावसाची कुठली शक्यता नाही आणि त्यामुळे मोठ्या संख्येने नागपूरकर सुद्धा हा संघाचा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे। अगदी रजत, त्यामुळे उत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे, अगदी काहीच वेळामध्ये याला सुरुवात देखील होईल। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा बीडच्या सावरगाव घाट इथं होणार आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय हा या ठिकाणी दाखल होतो। पंकजा मुंडेंचं मार्गदर्शनपर भाषण ऐकण्यासाठी जिल्ह्यामधूनच नाही तर राज्यभरामधून भगवान बाबांचे भक्त आणि मुंडे समर्थक मोठ्या संख्येनं भगवान भक्ती गडावरती दाखल होतात। मंत्री पंकजा मुंडे मुंबईहून हेलिकॉप्टरने सकाळी 11 वाजता सावरगाव घाट इथे दाखल होतील आणि त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या दर्शन घेतील। भगवान बाबा यांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करतील। साधारण 11 वाजता पंकजा मुंडे ह्या संबोधित करतील। धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके हे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा आज दसरा मेळावा होणार आहे। मनोज जरांगे रुग्णालयामध्ये असल्यामुळे अँब्युलन्सने नारायणगडाकडे रवाना होतील। सकाळी 10 वाजता नारायणगडाच्या पायथ्याशी जरांगे पाटील हे दाखल होतील। गडावरती दर्शन घेतल्यानंतर महंत शिवाजी महाराजांसोबत जरांगे पाटील हे मुख्य व्यासपीठावरती पोहोचतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपुरातील दीक्षाभूमीवरती बौद्ध धम्माची दीक्षा घेतली। या दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षीच दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन सोहळा हा साजरा केला जातो। यंदा 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आहे आणि याच पार्श्वभूमीवरती नागपूर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तणाव वाढलेला पाहायला मिळतोय। विशेषतः वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झालाय। त्यातच आता गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांवरती भाजपचा महापौर बनेल असा दावा केलाय।
महायुती झाली किंवा नाही झाली तरी भाजपचाच महापौर बनेल असं विधान करून परत एकदा शिवसेनेला डिवचलेलं आहे. महायुतीमध्ये लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं याचा अधिकार हा स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना दिल्याचं नाईक यांनी स्पष्ट केलंय. भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचाच होणार. सोलापूर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे हे मागे घेण्यात आलेत. सरकारच्या निर्णयाचं मराठा समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे हे मागे आहेत, तर सोलापूर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे घेण्यात आलेत. सोलापूर ग्रामीणमधील उर्वरित 11 गुन्हे हे मागे घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. गुन्हे मागे घेतल्याची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी ही माहिती दिली आहे. असा एकूण 7 गुन्हे सोलापूर शहर हद्दीत दाखल झाला होतो या मराठा आरक्षण संदर्भात घडलेल्या आंदोलनानिमित्त. आणि ते 7 गुन्हे आम्ही आता माघारी घेतलेले आहे. या विषयावर सोलापूर शहर पोलीस हद्दीत कुठल्याही प्रकारच्या केसेस आता पेंडिंग नाही आहे. समाजाच्या वतीनं मनापासून आभार मानतो की आतापर्यंत सोलापूर शहरामध्ये 7 गुन्हे दाखल झाले होते. ते 7चे 7 पाठीमागे घेतले आणि सोलापूर ग्रामीणमध्ये 60 पैकी 49 गुन्हे पाठीमागे घेतले. त्याबद्दल आम्ही मराठा समाजाच्या वतीनं सरकारचं आणि पोलीस प्रशासनाचं मनापासून आभार मानतो. गेल्या 50 वर्षांमध्ये सोन्याच्या दरवाढीचा इतिहास पाहिला तर सोन्याची खरेदी ही ग्राहकांसाठी फायदेशीरच ठरली आहे. आजपासून 50 वर्षांपूर्वी सोन्याचा दर हा प्रतितोळा 540 रुपये होता. मात्र आता हाच दर 1,20,000च्या घरात पोहोचलाय. पाहुयात दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने दरवाढीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. सोनं प्रतितोळा 1,21,000. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दराचा उच्चांक. दिवाळी आधी सोनं 1.25 लाखाच्या पार. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरानं विक्रमी झेप घेतली. या वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचे दर 80,000च्या आसपास होते. मात्र अवघ्या 9 महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 40,000ची वाढ झाली. पण सोन्याचे हे दर वाढण्यामागची नेमकी कारणं काय? याच्या वाढण्याचं कारण म्हणजे एकतर ट्रम्पचं धोरण, अमेरिकेचे प्रेसिडेंट जे ट्रम्प आहे त्यांचं धोरण आहे. दुसरं युद्धाचं जे सध्या वातावरण ते चालवलं आहे. तिसरं या युद्धाच्या वातावरणामुळे सगळे जे कंट्रीज देश आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करू लागलेले आहेत. आणि चौथं म्हणजे आपली भारतीय रुपयाची जी अवमूल्यन झाले, म्हणजे जे काही आपण म्हणतो की जे डॉलरपेक्षा आपला रुपया फार कमकुवत झाला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करायला जास्ती पैसे म्हणजे आपल्याला मोजावे लागतात आणि रेट मोजावा लागतो आणि त्यामुळे भाव वाढत चाललेला आहे. मधल्या काळात रशिया युक्रेन युद्ध, ट्रम्प यांची बदलती धोरणं, जगावर लादलेलं टॅरिफ, मध्य आशियातील देशांमधला संघर्ष, अमेरिकन फेडरल बँकांनी कमी केलेले व्याजदर यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाला. पण आता ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं 1,20,000 रुपयांवर पोहोचल्यानं ग्राहकांमधून संमिश्र प्रतिक्रिया दिसून आली. या वाढलेल्या भावात बी गिरायकी आहे. कारण मागच्या 2-3 वर्षापासून सोन्याने आणि चांदीने चांगला रिटर्न दिलेला आहे. या वर्षी तर चांदीने सोन्यापेक्षा बी जास्त रिटर्न दिला आहे. म्हणून सोन्याचे भाव, चांदीचे भाव गिरायकी चांगली आहे. जरी हे आवश्यक बाब नसली तरी हौस म्हणून ही केवळ श्रीमंतांनाच करायची अशी बाब झालेली आहे आणि गरीब लोकांनी फक्त त्याच्याकडे पाहून फक्त आपला आनंद मानायचा आहे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. दसऱ्याचा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर जवळजवळ 100 लोकांची इथे येण्याची अपेक्षा, पण इथे 10 लोक पण नाही आहे. भाव जास्तमुळे जास्त भावामुळे लोक इथे नाही आहे. नाहीतर 1 लाखाच्या आतही असता तरी लोक आले असते. आता तो लाखाच्या वर गेल्या कारणाने लोकांची खरेदी करण्याची क्षमता नाहीये. त्यामुळे आता दसऱ्याच्या मुहूर्तावर 1,20,000 पोहोचलेलं सोनं दिवाळीपर्यंत 1.25 लाखाचा टप्पा ओलांडणार का हे पाहणं महत्वाचं आहे. पुण्याहून मिकी गहिसह चंद्रशेखर देवे, एबीपी माझा, जळगाव. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात.
ठाणे महापालिका मुख्यालयात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयावरती छापा टाकला. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शंकर पाटोळे यांची 5 तासांपेक्षा अधिक काळ चौकशी केली. ठाणे महापालिकेचा वर्धापन दिनाचा सांस्कृतिक कार्यक्रम एका बाजूला सुरू असताना ही धाड टाकण्यात आली आहे. चौकशीनंतर पाटोळेंना एसीबीनं अटक केली आहे. अंबरनाथमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टर मयुरेश वारके यांच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनं गुन्हा दाखल केलाय. पीडित महिला डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या पतीच्या उपचारादरम्यान डॉक्टर वारके यांच्याशी तिची ओळख झालेली होती. या ओळखीचा फायदा घेत डॉक्टर वारके यांनी तिला लग्नाचं आमिष दाखवत सातत्यानं शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप हा महिलेनं केलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. शहरातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर मयुरेश वारके यांच्यावरती गंभीर आरोप झाल्यामुळे अंबरनाथ परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ट्रक क्लिनरच्या अपहरणाचा आरोप झालेल्या पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. गाडीच्या नुकसानासंदर्भात चर्चेसाठी क्लिनरला घरी आणलेला असा दावा मनोरमा खेडकर यांनी कोर्टात केलाय. तर मला चुकीच्या आरोपात फसवलं गेलं असल्याचं म्हणत खेडकरांनी अपहरण केल्याचे आरोप हे फेटाळून लावलेत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे. पंचनामे सोडून समोर दिसणारी परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना मदत द्या असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. गेल्याच आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौराही केला होता. त्याच्यासाठी पैसे कुठून आणणार? आधी जे कर्ज काढून आता जर थोडंफार फेडू शकला असता ते सुद्धा पीक गेलं, मग पुढच्या हंगामाची तो तयारी कशी करणार? पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि म्हणून आमची जी मागणी आहे की तुम्ही पंचनामे वगैरे थातूरमातूर करू नका, हेक्टरी 50,000 रुपये जाहीर करा आणि ते द्या आणि कर्जमाफी करा जशी आम्ही केली होती. लाडक्या बहिणीवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. निवडणुकीच्या वेळी 3 महिन्यांचे हप्ते आधी दिलेत तसं आता द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर तुम्हीच लाडकी बहीण योजनेविरोधामध्ये कोर्टात गेले होते. उद्धव ठाकरेंच्या मागणीवरती उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलंय. पुढची बातमी पाहूयात. दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी यांना युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्याची मागणी आता जोर धरतीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलंय. धम्मचक्र प्रवर्तन आणि महापरिनिर्वाण दिनाशी निगडीत ही स्थळं ही लाखो अनुयायांची आस्था आणि प्रेरणेची केंद्र आहेत असं रगडे यांनी म्हटलेलं आहे. दसऱ्यानिमित्त झेंडू फुलांची मागणी वाढलेली असताना नाशिकच्या मनमाड परिसरातील अतिवृष्टीचा फटका हा शेतकऱ्यांना बसलाय. यंदा बाजार समितीमध्ये झेंडूची आवक घटलेली असून दर हे 3,000 ते 6,000 रुपयांपर्यंत पोहोचले. जळगाव, मुंबई, अहिल्यानगरमधून व्यापारी खरेदीसाठी मनमाडला दाखल झालेले आहेत. आज किरकोळ बाजारामध्ये झेंडूचा दर हा 80 ते 100 रुपये प्रति किलो राहण्याची शक्यता आहे. नाशिकच्या नांदगावमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवरती ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदेंनी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं असून अधिकाऱ्यांनी तात्काळ शेतामध्ये जाऊन पंचनामे करावेत आणि कामामध्ये कोणतीही दिरंगाई करू नये असे स्पष्ट निर्देश हे सुहास कांदेंनी दिलेत. पुढील आठवड्यामध्ये सर्व पंचनामे करून अहवाल हे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा असा आदेश देखील त्यांनी दिलाय. धाराशिवमध्ये एक वृद्ध महिला नदीच्या पाण्यामध्ये वाहून जात असताना तिला वाचवण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. भागुबाई वाघमारे असं या महिलेचं नाव आहे. त्या सापनाई गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. पावसामुळे त्यांच्या घरामध्ये साहित्य भिजलं, सांभाळायला कुणीही नाही, त्यामुळे नैराश्यामधून त्यांनी नदीमध्ये उडी घेतली. महिला वाहून जात असल्याचं दिसताच एक स्कूल बस चालक तरुणानं नदीमध्ये उडी घेऊन या वृद्ध महिलेला वाचवलंय. खरवंडी गावातील वनविभागाची 4 हेक्टर जमीन भक्तांच्या सेवा सुविधांसाठी आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी ही महंत नामदेव शास्त्री महाराज आणि भगवानगड संस्थाननं मुख्यमंत्र्यांकडे केलेली होती. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे त्या मागणीला अखेर यश आलंय.
वनविभागाची 4 एकर जमीन भगवानगड संस्थानाच्या नावे करण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागानं त्याची अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्टद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानलेले आहेत. ही माहिती देताना अत्यंत आनंद होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. भगवानगड ट्रस्टला जमीन देण्याच्या निर्णयाचं मंत्री पंकजा मुंडेंकडून स्वागत करण्यात आलंय. पंकजा मुंडेंनी एक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानलेत. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं काम हे सदैव स्मरणात राहील आणि भगवानगडाच्या नावे केलेल्या जमिनीवरती समाज कल्याणाचा प्रकल्प होतील असं म्हणत पंकजा मुंडेंनी फडणवीसांचे आभार मानलेत. राज्य सरकारनं नागपूर ते चंद्रपूर या 204 किलोमीटर लांबीच्या 4 पदरी सिमेंट कॉन्क्रीट महामार्ग प्रकल्पाला मान्यता दिली आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय चंद्रपूर ते मूल मार्गासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. यावेळी रस्ते प्रकल्प राबवताना त्या परिसरामध्ये विकासाची इकोसिस्टीम तयार करावी आणि प्रकल्प हे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्यात. गडचिरोलीच्या कडझरी गावामध्ये पोलीस पथक आणि एसआरपीएफचे जवान मरमा जंगल परिसरामध्ये अभियान राबवत असताना 2 ते 3 वर्ष जुने नक्षलवाद्यांनी उभारलेले 2 स्मारक हे आढळून आले. बीडीडीएस पथकानं तपासणी केल्यानंतर ही दोन्ही स्मारकं उद्ध्वस्त करण्यात आली. विशेष म्हणजे या ठिकाणी नागरिकांच्या सहकार्यानं शांततेचं प्रतीक म्हणून वृक्षारोपणही करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी गावकऱ्यांना नक्षलवाद्यांच्या भूलथापांना बळी न पडता शासकीय यंत्रणांना सहकार्य करून गावाच्या विकासामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या 8 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. तर उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान 8 ऑक्टोबरला होणाऱ्या उद्घाटनाबाबत सिडकोला कोणतीही अधिकृत सूचना देण्यात आलेली नाहीये. केंद्र सरकारकडून कुठलाही लेखी पत्रव्यवहार न मिळाल्यामुळे विमानतळाच्या उद्घाटनावरून सिडको दरबारी अजूनही संभ्रम कायम आहे. शिखांचे 9वे गुरु गुरु तेग बहादूर सिंह यांचा 350व्या बलिदान दिनानिमित्त आसाममध्ये डुबरी इथून निघालेल्या 2 बस बेळगावमध्ये दाखल झाल्या. यावेळी स्वागतासाठी शीख बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बेळगावच्या सातसंगत गुरुद्वारा समितीतर्फे वीर राणी कित्तूर चन्नम चौक इथं बसचं स्वागत करण्यात आलं. नंतर या बस गोसेवा येथील गुरुद्वारामध्ये दाखल झाल्या. तिथं शबन कीर्तन झालं. बसमधील गुरु गोविंद साहिब यांच्या प्रतिमेचं त्याचबरोबर ग्रंथाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी झालेली होती. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचं वितरण करण्यात आलं. बस बेळगावहून कोल्हापूर, पुणे, बिदर, नांदेड आणि पुढे मुंबई याचा प्रवास करणार आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सूचक विधान केलंय. भाजपबरोबर हातमिळवणी करून सरकार चालवण्यापेक्षा राजीनामा देणं पसंत करेन असं अब्दुल्ला म्हणाले. भाजपला काश्मीर सरकारमध्ये सामावून घेतलं असतं तर परतफेड म्हणून आपल्याला त्वरित राज्याचा दर्जा मिळाला असता. पण भाजपबरोबर हातमिळवणी करण्याची मुळीच इच्छा नाही असंही ते पुढे बोलताना म्हणाले. ओमर अब्दुल्ला यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेली असून काश्मीरमधील सत्ताधारी पक्षामध्ये फूट पडून सरकार तर धोक्यात येणार नाही ना असा अंदाज देखील अनेक जण बांधतायत. बीजेपी को हुकूमत में शामिल करते मुमकिन है शामिल करने का हमें ये तोहफा मिलता कि फटाफट वो हमें रियासत का दर्जा देते. लेकिन क्या रियासत हासिल करने के लिए आप वो सौदा करने के लिए तैयार? अगर आप तैयार हो तो मुझे बताओ, क्योंकि मैं वो सौदा करने के लिए तैयार नहीं. बीजेपी को हुकूमत में शामिल करना जरूरी है तो मेहरबानी करके मेरा इस्तीफा आप लोग कबूल कर लीजिए और यहाँ किसी और एमएलए को आप वजीर-ए-आला बना के बीजेपी के साथ हुकूमत बनाओ. मैं बनाने आशिया चषकात भारत पाकिस्तान सामन्यावरून हस्तांदोलनावरून झालेला ड्रामा हा चांगलाच गाजला. भारतानं पाकिस्तान विरुद्धच्या 3ही सामन्यामध्ये पाक खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं आणि आता महिला विश्वचषकात देखील भारतीय संघ हा पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाही. बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्यानं यासंदर्भामध्ये माहिती दिली आहे. येत्या 5 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातला विश्वचषकातला हा सामना कोलंबोमध्ये होणार आहे.
आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील अपडेट माधवीसह पाहत रहा एबीपी माझा. राज्यामधल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या. राज्यात अतिवृष्टी आणि पूर